नमस्कार मंडळी, मी कमल आहेर किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण रेडीमेड पाकिटापासून कसे पापड बनवायचे हे आपण रेसिपी घेऊन आलेली मी। तर बरेचशा महिलांच्या कमेंट होत्या की रेडीमेड जे आपलं पाकिट मिळतं त्याच्यापासून कसे पापड बनवायचे ते तुम्ही बनवून दाखवा। तर इथे मी रामबंधू मसाला पाकिट हे पाकिट घेतलेले आहे। त्याच्यामध्ये मसाला, उडदाचं पीठ हे सर्व असतं तयार। आपल्याला फक्त ते पीठ काढून व्यवस्थित मळून कुटून व पापड बनवायचे। चला मग आता पुढील रेसिपी मध्ये मी तुम्हाला कशा पद्धतीने मळून घ्यायचं ते मी तुम्हाला दाखवते। आता चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करू। इथं रामबंधूचं पाकिट घेतलेले आहे मी। उडदाचे पापड, स्पेशल उडीद पापड असतं हे रामबंधू मसाला पापड। बघा आता ते व्यवस्थित कापून पीठ काढून घेते मी। चाळायचं नाहीये आपल्याला, कारण की त्याच्यामध्ये ना आपण जे मिरे घेतले ना पहिल्या रेसिपी मध्ये मी मिरे बघा असे बारीक करून टाकलेले। तर याच्यामध्ये खूप जाड जाड मिरे असतात ते बघा, पापड लाटताना पण पडता आणि दिसता पण ते। त्याच्यामुळे चाळून घेतल्यानंतर आपला मिऱ्याचा जो मसाला असतो तो पूर्ण निघून जाईल। त्याच्यामुळे हे चाळायचं नाहीये। बघा आता 1 किलोचं रामबंधू मसाला पाकिट मी इथे फोडून घेतलंय। आता आपल्याला ते मळून घ्यायचंय। याच्या आधी मी मुगाच्या व उडदाच्या डाळीच्या पापड आपण घरीच मसाला तयार करून ती पण रेसिपी मी टाकलेली आहे। तुम्ही YouTube वर जाऊन बघू शकता, कमल आहेर किचन माझ्या YouTube चॅनल वरती। तसेच तांदूळ पापड, नागलीचे पापड त्याची पण रेसिपी टाकलेली आहे मी। आपण आता थोडं थोडं पाणी टाकून असा घट्टसा असा गोळा तयार करून घ्यायचा। व्यवस्थित असं पीठ थोडं तेलाचा हात लावून मी मळून घेतलेलं आहे। बघा इथे पीठ मळून झालं। आधी स्वच्छ पाटा धुवून आणि वाळवून घेतला तो। आता आपण त्याचे 2 भाग करून घेऊ असे, म्हणजे आपल्याला लवकर कुटता येईल ते। आता मी ते पहिल्या रेसिपी मध्ये आपला बत्ता असतो ना वराटा, त्याच्याने कुटलेलं आहे पीठ। आता हा आपला खलबत्त्याचा बत्ता त्याच्याने कुटते। हे पीठ थोडंसं असं मऊच मळलेलं आहे मी, खूप कडक पण नाही घेतलेलं आहे, म्हणजे कुटायला पण लवकर होईल ते। आपल्याला पूर्ण मऊ होत नाही तोपर्यंत असं व्यवस्थित कुटून घ्यायचे। पीठ मस्त असं कुटून झालंय बघा। आता आपल्याला त्याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे। लगेच आपण चाकूने व्यवस्थित असं कट करून घ्यायचं। मी सर्व पद्धतीने त्या दिवशीच्या रेसिपी मध्ये जे आपण मुगाचे उडीद डाळीचे पापड बनवले ना त्याच्यामध्ये दोऱ्याने कसे कट करायचे ते मी पण तुम्हाला दाखवलं। आता आपण हे चाकूने व्यवस्थित असं समान असे आपल्याला गोळे कापून घ्यायचे। त्याचे थोडं 1 किलो पिठाचं व्यवस्थित असं कुटून लाट्या बनवून घेतल्या। हे बघ अशा चाकूने कापून घेतल्या। आपल्याला फक्त हातावर असे गोल करायचे आणि हाताने थोडंसं असं दाबायचं। आता आपल्याला पापड लाटायचे ते बघू आपण। तर इथे खाली एक कपडा टाकून घेतला, पोळपाट घेतलं, हे सिलिकॉन मी व्यवस्थित आधीच ते साफ करून धुवून ठेवलेलं होतं। याच्यावरती आहे ना आपल्याला पटापट असे व्यवस्थित पापड लाटता येतात। पुन्हा मी कपड्याने पुसून घेते ते, आपल्याला जास्त पीठ लागत नाही तर तेल लागत नाही, मस्त असे पापड आपले त्याच्यात लाटता येतात। आता इथे घेतलेले मी पापडाला लावण्यासाठी मुगाच्या डाळीचे पीठ घेतलं जवळ।
थोडस एक वेळेस पीठ लावायचं. पापड असं छान मस्त त्याला गोल आकार येईल. खूप मोठे पापड नाही करायचे, हे आपल्याला थोडे छोटे साईजचे पापड बनवून घ्यायचे. आता जी मधली डिझाईन आहे ना, आपल्याला तेवढाच पापड बनवायचं आहे बघा. तुम्हाला जर सिलिकॉन पाहिजे असेल तर मी याची लिंक देईल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये. जी मधली आपली डिझाईन आहे ना, तेवढा आपण हा पापड बनवून घेतला बघा. जे आपले विकतचे पापड मिळतात ना, त्या पद्धतीने असा मी पापड एवढा बनवून घेतलाय बघा. छान असं मस्त पापड झाला. त्याच पद्धतीने बघा आता दुसरा पापड घेते. आपल्याला तेल पण लावायची गरज नाही, फक्त एक वेळेस असं पिठात बुडून घेतलं छान आपला पापड असा तयार होतो. पटापट लाटून होतील आपले पापड. आपण लाट्या पण ना पिठाच्या खूप मोठ्याने बनवलेले, छोट्याच बनवलेले आहे. बघा आपल्याला त्या जो मधला एवढा गोल आहे ना, त्याचा साईजचा मस्त आपले एकसारखे पापड इथे तयार होतील. आता याच पद्धतीने मी इथे सर्व पापड आता पटापट लाटून घेते. एकच साईजचे बघा असे मस्त पापड आपण लाटून घेतले इथं. आता एक दिवस वाळू देते, मग मी तुम्हाला तळून दाखवते. मॅटवरती आपण लाटून घेतले ना, म्हणून एकच साईज आले. असं कोणाला वाटेल की मशीनचे पापड आहेत, पण आपण हे लाटून घेतलेले. सर्व पापड लाटून झाले, वाळून पण घेतले. आपण आता ते तळून घेऊ. छान असे मस्त आपले पापड हे तयार झाले, असे एकाच साईजचे छोटे छोटे. फक्त फरक एवढाच मी सांगते की आपण जे पाकिटचं पीठ वापरलेलं आहे ना, त्याच्यामध्ये छोटी साईज घेतली, पण पूर्ण 100 पापड पण झालेले नाही. इथे 90च पापड आपले तयार झाले. आणि आपले जे घरी डाळ तयार करून आपण जे पीठ तयार करतो ना, त्याच्यापासून आपल्याला 120 पापड मिळतात. याच्यात मी पीठ पण लावायला काढलेलं नाहीये. आधीच माझ्याकडे मुगाच्या डाळीचं पीठ होतं, ते मी लावलेलं आहे. पॉकेटचा पापड बनवायला आपल्याला खर्च जास्त येतो, आणि आपण घरी डाळीचं पीठ तयार करून घेतलं ना, उडदाच्या डाळीचं म्हणा, मुगाच्या डाळीचे पापड म्हणा, तर त्याला आपण 100च्या आत खर्च येतो 1 किलोसाठी. मसाला ते सर्व पकडून आता मस्त आपण तळून घेऊ. इकडे दुसरा पापड टाकला, व्यवस्थित त्याचं तेल आपण काढून घेऊ. मस्त असे पापड आपण लाटून व तळून पण दाखवले. बघा हा आपला तळलेला पापड आणि हा लाटलेला असा वाळून घेतलेला. एकाच साईजचे आपले हे पापड इथे मी तयार करून घेतलेले. सिलिकॉनवर लाटले म्हणून ते सर्व साईज आपली एकसारखी झाली, मशीनच्या पापडासारखी. कशी वाटली माझी रेसिपी मला नक्कीच तुम्ही कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.